नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गजानन शिंदे, शासकीय निवासी शाळा जिल्हा परभणी या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत करतो. आज आपण वर्ग 9वीतील गणित भाग 2 यामधील समांतर रेषेच्या कसोट्या हा भाग अभ्यासणार आहोत. बघा, समांतर रेषा आपण बघितलेल्या आहेत. समांतर रेषा आणि त्यांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या कोनांच्या जोड्या आपण अभ्यासलेल्या आहेत. मग रेषा समांतर आहेत का हे कोनांच्या जोड्यावरून आपण ठरवू शकतो. त्यासाठी काही कसोट्या आपल्याला इथं अभ्यासायच्या आहे. त्या कसोट्यांमध्ये आपण इथं 3 कसोट्या अभ्यासणार आहोत. समांतर रेषेची आंतरकोन कसोटी, व्युत्क्रम कोनाची कसोटी आणि संगत कोनाची कसोटी. तर बघूया आपण क्रमाक्रमाने एक इथं घेत जाणार आहोत. बघा, लक्ष द्या. हे बघा, 1 नंबरचा पॉईंट बघा. छेदिकेच्या एका बाजूच्या आंतरकोनाची जोडी पूरक कोनाची असेल तर त्या रेषा समांतर असतात. 2 समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता जर एका बाजूची जोडी आंतरकोनांची जोडी पूरक असेल, म्हणजेच काय 180 अंश असेल, तर त्या 2 रेषा समांतर असतात असे आपण म्हणू शकतो. दुसरी कसोटी आपल्याला बघायची आहे की व्युत्क्रम कोनाची एक जोडी समान असेल, म्हणजेच एकरूप असेल, तर त्या रेषा समांतर असतात. तिसरी कसोटी बघायची आपल्याला, संगत कोनाची एक जोडी समान असेल तर त्या रेषा समांतर असतात. यापूर्वी आपण बघितलेले आहे की 2 रेषा समांतर असेल तर तयार होणाऱ्या संगत कोनांच्या जोड्या एकरूप असतात. त्यापैकी फक्त एकच जोडी आपल्याला इथं एकरूप दाखवायची आहे. आणि व्युत्क्रम कोनांची एक जोडी एकरूप दाखवली तर त्या रेषासुद्धा समांतर होत असतात. फक्त एक लक्षात ठेवा, संगत कोन आणि व्युत्क्रम कोन हे एकरूप असतात आणि आंतरकोन हे पूरक असतात. म्हणजेच आंतरकोनांची बेरीज जर आपण केली तर ती 180 अंश भरते. आता बघूया समांतर रेषा कसोटी. 1 नंबरची कसोटी बघा, समांतर रेषांची आंतरकोन कसोटी. सर्वांनी लक्ष द्या. आकृती दिलेली 2.13. ए बी रेषा ही समांतर आहे सी डीला आणि XY ही त्यांची छेदिका आहे. तर इथं प्रमेय बघा, प्रमेय वाचतोय. 2 भिन्न रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एका बाजूच्या आंतरकोनांची बेरीज 180 अंश असेल तर त्या रेषा समांतर असतात. काय सांगितलेले? 2 भिन्न रेषांना एका छेदिकेने छेदले असता. 2 भिन्न रेषा म्हणजेच कोणत्या? रेषा ए बी, रेषा सी डी. हे 2 भिन्न रेषा आहे आणि त्यांना छेदिकेने XY छेदले असता छेदिकेच्या एका बाजूला तयार होणाऱ्या आंतरकोनाची बेरीज 180 असेल तर आपण त्यांना समांतर आहे असे म्हणतो. तर बघा, पक्षमध्ये काय असते दिलेली माहिती आपण लिहितो. पक्ष बघा, रेषा ए बी व रेषा सी डी यांची रेषा XY ही छेदिका आहे. मग छेदिका असल्यामुळे आंतरकोन तयार झालेले बघा, कोन BPQ. सर्वांनी आकृतीत बघायचं आहे, BPQ. त्यानंतर बघा कोन PQD. म्हणजे बघा, हा कोन आणि हा कोन, हे 2 कोनांची जर आपण बेरीज केली तर ती 180 भरणार आहे. तर खाली बघा, सध्या आपल्याला काय दाखवायचं आहे की रेषा ए बी आणि रेषा सी डी ही समांतर आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. असं केव्हा म्हणू शकतो? जर ह्या 2 कोनांची बेरीज 180 असेल तर रेषा ए बी आणि रेषा सी डी या समांतर आहे असे आपण म्हणू शकतो. आता सिद्धते द्या. सिद्धता बघा, ही कसोटी आपण अप्रत्यक्ष पद्धतीने सिद्ध करणार आहोत. प्रत्यक्ष पद्धतीत आपण कारण आणि उदाहरणे आणि दाखले देत असतो, परंतु इथं अप्रत्यक्षरित्या आपल्याला हे सिद्ध करायचं आहे. म्हणजे जे दिलेलं विधान आहे ते चूक आहे असं मानायचं. मग बरोबर काय येईल? जर बरोबर आपल्याला काढता आलं तर आपण हे प्रमेय समजा चुकीचं आहे असं म्हणू शकतो, परंतु अप्रत्यक्षरित्या आपल्याला हे सोडवायचं आहे. बघा, साध्यातील विधान चूक आहे असे मानू. साध्यातील विधान काय की ए बी आणि सी डी या समांतर आहे, हे चुकीचं आहे असे जर मानलं तर काय होणार आहे? तर बघा, हे विधान रेषा ए बी व रेषा सी डी हे समांतर नाहीत, हे विधान सत्य आहे असे मानायचे आपल्याला. समजा रेषा ए बी व रेषा सी डी या टी बिंदूत छेदतात
त्यामुळे बघा आकृतीमध्ये बघायचं आहे 2.14 ए बी आणि सी डी ह्या टी बिंदूमध्ये छेदल्यामुळे काय झालेलं आहे, त्रिकोण पी क्यू टी तयार झालेला आहे. दिसतो सगळ्यांना आकृतीमध्ये त्रिकोण पी क्यू टी तयार झालेला आहे. आणि या अगोदर आपल्याला माहिती आहे की तीन त्रिकोणातील तीन कोणांची बेरीज ही 180 अंश असते. म्हणून आपण त्या पद्धतीने इथं मांडणी करून घेणार आहोत. बघा कोण टी पी क्यू अधिक कोण पी क्यू टी अधिक कोण पी टी क्यू बरोबर 180 अंश. कारण की हे त्रिकोणाचे तीन कोण आहे, तिन्ही कोणांची बेरीज किती असते 180 अंश. परंतु कोण टी पी क्यू आकृतीत बघा टी पी क्यू आणि पी क्यू टी हे आपल्याला 180 दिलेले, कारण की हे दोन कोण कोणते आंतरकोन आहेत. पण काय होतं आहे, त्रिकोणाच्या तीन कोणांची बेरीज 180 असते. म्हणून जो नवीन कोण तयार झालेला कोण पी टी क्यू बघा आकृतीमध्ये कोण पी टी क्यू हा किती अंशाचा होईल, मग 0 अंशाचा मिळतो. तर पी टी व क्यू टी ह्या रेषा म्हणजेच रेषा ए बी व रेषा सी डी या भिन्न राहणार नाहीत. आपल्याला रेषा ए बी व रेषा सी डी ह्या भिन्न रेषा आहेत असे दिले आहेत. म्हणजेच आपल्याला माहिती आहे 0 अंशाचा कोन तयार झाला तर त्या रेषा एकच असेल, परंतु ए बी आणि सी डी ह्या रेषा भिन्न आहे असे आपल्याला पक्षामध्ये दिलेले. म्हणून हे जे दिलेलं विधान आहे हे पक्षाशी विसंगती मिळते. म्हणून आपण गृहीत धरलेले विधान चूक आहे. म्हणजेच रेषा ए बी व सी डी समांतर आहेत. आपण गृहीत काय धरलं होतं की ए बी आणि सी डी ह्या समांतर नाहीत. म्हणून आपण इथं बघा आकृती जी दिलेली 2.14 जर त्या समांतर नसेल तर ए बी आणि सी डी ह्या टी बिंदूत छेदतील आणि टी बिंदूत छेदल्यामुळे पी क्यू टी हा त्रिकोण तयार होतो. या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 येते. परंतु इथं आपल्याला दोनच कोणांची बेरीज 180 दिलेली आहेत आणि उरलेला कोण मग किती अंशाचा येतो 0 अंशाचा. जर 0 अंशाचा कोण होत असेल तर त्या रेषा भिन्न होणार नाहीत. परंतु पक्षामध्ये आपल्याला सांगितले की ह्या रेषा भिन्न आहेत, म्हणून आपण गृहीत धरलेलं विधान ए बी आणि सी डी समांतर नाहीत हे चुकीचं आहे. म्हणजेच ए बी आणि सी डी ह्या समांतर आहेत. अशा पद्धतीने आपण आंतरकोन कसोटी सिद्ध करू शकतो. यालाच आपण अप्रत्यक्ष सिद्धता असे सुद्धा म्हणतो. तुम्ही ह्या उदाहरणावरून एवढंच लक्ष ठेवायचं आहे, या प्रमेयावरून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की दोन समांतर रेषा असेल तर त्यांना छेदिकेने छेदले तर तयार होणारी आंतरकोनांची जोडी ही पूरक असते. म्हणजेच कोण आंतरकोन यांची बेरीज केल्यास एका छेदिकेच्या एका अंगाच्या आंतरकोनांची बेरीज केल्यास ती 180 अंश येते. आता आपल्याला व्युत्क्रम कोन कसोटी ही बघायची आहेत. बघा व्युत्क्रम कोन कसोटी काय आहे की तुम्हाला प्रमेय दिलेले बघा की दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या व्युत्क्रम कोनाची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात. दोन रेषांना छेदिकेने छेदले असता तयार होणारे व्युत्क्रम कोनाची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात. आता बघा आपण आकृती काढून घेतलेली इथं 2.15 बघा रेषा यल रेषा यम या दोन समांतर रेषा आहेत आणि समांतर रेषा आहेत असं आपण गृहीत धरूया. रेषा यन ही त्यांची छेदिका आहेत. आपल्याला समांतर हे दाखवायच्या आहे, सिद्ध करायचं आहे. रेषा यन ही त्यांची छेदिका आहेत. आता पक्ष लिहून घेतलेला आहे बघा इथं रेषा यल व रेषा यम यांची रेषा यन ही छेदिका आहेत. कोन ए व कोन बी ही व्युत्क्रम कोनाची एक जोडी एकरूप आहेत. आकृतीत बघितलं तर कोन ए आणि कोन बी हे व्युत्क्रम कोन आहे आणि हे कसे एकरूप आहे. आणि आपल्याला साध्य काय करायचं की रेषा यल आणि रेषा यम या समांतर आहे. तर सिद्धता आपल्याला पुढील प्रमाणे देता येईल. बघा कोन ए आणि कोन सी आकृतीत बघू शकतात तुम्ही. कोन ए आणि कोन सी यांची जरी बेरीज केली तर ती 180 अंश येते. कारण की कोन ए आणि कोन सी हे रेषीय जोडीतील कोन आहेत आणि कोन ए आणि कोन बी हे एकरूप आहेत. आता खाली बघा कोन बी अधिक कोन सी जर लक्षपूर्वक बघितलं कोन बी आणि कोन सी हे दोन रेषेमधील आंतरकोन आहे. परंतु बी
व सी ही छेदिकेच्या एकाच बाजूचे आंतरकोन आहेत आणि कोन एच्या जागी आपण बी लिहू शकतो, कारण की ए आणि बी यांचं माप सारखंच आहे. मग बी अधिक सी यांचं माप जर 180 येत असेल तर आंतरकोन कसोटीने रेषा यल आणि यम ह्या समांतर आहे असे आपण लिहू शकतो. या गुणधर्माला समांतर रेषेची व्युत्क्रम कोन कसोटी म्हणतात. लक्षात आलं? बघा, आंतरकोन कसोटीमध्ये आपल्याला काय सिद्ध करायचं असतं की आंतरकोनांची बेरीज 180 अंश आहे. तर व्युत्क्रम कोन कसोटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक जोडी एकरूप असेल तर ते दिलेल्या रेषा समांतर असतात. व्युत्क्रम कोनाची एक जोडी एकरूप असेल, दिलेल्या रेषा समांतर असतात. यासाठी आपण आंतरकोन कसोटीचा संदर्भ घेऊ शकतो. आता संगत कोन कसोटी बघा. संगत कोन तुम्हाला सर्वांना ओळखता येतात. हे बघा, प्रमेय दिलेले आपल्याला, दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या संगत कोनाची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात. दोन रेषांना छेदिकेने छेदले असता तयार होणारी संगत कोनांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात. बघा, आकृती काढलेली आहे 2.16. रेषा यल व रेषा यम या रेषा दिलेल्या आपल्याला आणि त्यांची छेदिका यन दिलेली आहे आणि छेदिकेने छेदल्यामुळे तयार झालेले कोन ए व कोन बी हे एकरूप आहे. म्हणजेच कसे कोन हे संगत कोन आहेत. जर हे एकरूप असेल, संगत कोन एकरूप असेल तर रेषा यल आणि यम आपल्याला समांतर आहे असं सिद्ध करायचं आहे. बघा, साध्यमध्ये आपण लिहिलेले रेषा यल समांतर रेषा यम. तर याची सिद्धता खालीलप्रमाणे आपल्याला देता येईल. कोन ए अधिक कोन सी. आकृतीत बघूया, कोन ए आणि कोन सी यांची बेरीज किती येईल, 180 अंश. कारण काय, हे रेषीय जोडीतील कोन आहेत. आता कोन ए आणि कोन बी आपल्याला एकरूप दिलेले आहेत, कारण की ही संगत कोनाची जोडी आहे आणि ही माहिती आपल्याला पक्षामध्ये दिलेली आहे. म्हणून आपण जे पहिलं विधान लिहिलेले ए अधिक सी बरोबर 180, त्या एच्या ऐवजी आपण कोन बी लिहू शकतो, कारण की दोन्ही कोन समान आहेत. म्हणून कोन बी अधिक कोन सी बरोबर 180. जर आकृतीत निरीक्षण केलं तर कोन बी आणि कोन सी हे आंतरकोन आहेत आणि आंतरकोनांची बेरीज 180 अंश आलेली आहेत. म्हणजेच छेदिकेच्या एका बाजूचे आंतरकोन पूरक कोन आहेत. म्हणून रेषा यल आणि रेषा यम ही रेषा यल समांतर रेषा यम. कारण काय, की आंतरकोन कसोटी. या गुणधर्माला समांतर रेषेची आंतरकोन कसोटी म्हणतात. बघा मित्रांनो, आपण यामध्ये 3 कसोट्यांचा अभ्यास केलेला आहे. तर पहिली कसोटी आंतरकोनाची कसोटी. दोघांचं माप, आंतरकोनाचे माप जर 180 भरत असेल तर त्या रेषा समांतर आहे असे आपण म्हणू शकतो. त्याच पद्धतीने दुसरी कसोटी होती आपली व्युत्क्रम कोन कसोटी. दोन रेषांच्या छेदिकेमुळे तयार झालेले व्युत्क्रम कोनाची जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर आहेत, व्युत्क्रम कोन कसोटी. तसेच दोन रेषा आणि त्यांची छेदिका यांच्यामुळे तयार झालेली संगत कोनाची जोडी एकरूप असेल तर संगत कोन कसोटीने त्या दोन रेषा समांतर होतात. सर्वांनी या 3 गुणधर्म व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत.